तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे, पालघर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? पालघर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पालघर हा जिल्हा कोकण प्रशासकीय विभाग या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक इंडिया हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी मंजूर झाला होता? पिट्स इंडिया हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी मंजूर झालेला कायदा आहे? तर पिट्स इंडिया हा कायदा सन 1784 या वर्षी तो मंजूर झालेला कायदा आहे। प्रश्न क्रमांक तिसरा पाहूयात, दुसरी गोलमेज परिषद खालीलपैकी कोणत्या वर्षी भरली होती? दुसरी गोलमेज परिषद खालीलपैकी कोणत्या वर्षी भरली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आहे, सन 1931 या वर्षी दुसरी गोलमेज परिषद ही भरली होती। प्रश्न क्रमांक 4 पाहूयात, विधायक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? विधायक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 विधायक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द विघातक या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 5 पाहूयात, विशाखा या काव्य संग्रहाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? विशाखा या काव्य संग्रहाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 विवा शिरवाडकर विशाखा या काव्य संग्रहाचे लेखक आहेत। प्रश्न क्रमांक 6 पाहूयात, महाराष्ट्रामध्ये दगडी कोळशाचा प्रामुख्याने उपयोग खालीलपैकी कशासाठी केला जातो? महाराष्ट्र राज्यामध्ये दगडी कोळशाचा उपयोग प्रामुख्याने खालीलपैकी कशासाठी केला जातो? तर दगडी कोळशाचा उपयोग हा औष्णिक विद्युत ऊर्जा या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 7 पाहूयात, जिल्हा परिषद यांचे सचिव खालीलपैकी कोण असतात? जिल्हा परिषद यांचे सचिव खालीलपैकी कोण असतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आहे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे जिल्हा परिषद यांचे सचिव असतात। प्रश्न क्रमांक 8 पाहूयात, नागझिरा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? नागझिरा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गोंदिया जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 9 पाहूयात, सिंहगड एक्सप्रेस खालीलपैकी कोणत्या 2 शहरादरम्यान धावते? सिंहगड एक्सप्रेस खालीलपैकी कोणत्या 2 शहरादरम्यान धावते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पुणे ते मुंबई या 2 शहरादरम्यान सिंहगड एक्सप्रेस ही धावते। प्रश्न क्रमांक 10 पाहूयात, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सोलापूर या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हे विद्यापीठ आहे। प्रश्न क्रमांक 11 पाहूयात, वैद्यकीय संशोधन संस्था जसलोक हे खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? वैद्यकीय संशोधन संस्था जसलोक खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, जसलोक ही संस्था मुंबई या शहरामधली ती संस्था आहे। प्रश्न क्रमांक 12 पाहूयात, भारतामध्ये नागरी लोकसंख्येचे एकूण प्रमाण खालीलपैकी किती आहे? भारतामध्ये नागरी लोकसंख्येचे एकूण प्रमाण खालीलपैकी किती टक्के आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आहे 45.22 या ठिकाणी आपले योग्य उत्तर पाहूयात, खालीलपैकी कोणता एक देश हा सार्क संघटनेचा सदस्य देश नाही? सार्क संघटनेचा सदस्य खालीलपैकी कोणता एक देश नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 म्यानमार हा देश सार्क संघटनेचा सदस्य देश नाही। प्रश्न क्रमांक 14 पाहूयात, सन 1930 मध्ये पहिली गोलमेज परिषद खालीलपैकी कोणी बोलावली होती? 1930 मध्ये पहिली गोलमेज परिषद खालीलपैकी कोणी बोलावली होती? तर ती रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी पहिली गोलमेज परिषद ही बोलावली होती। प्रश्न क्रमांक 15 पाहूयात, महात्मा ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कोणते वर्तमानपत्र हे सुरू केले होते? महात्मा ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कोणते एक वर्तमानपत्र हे सुरू केले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 दीनबंधू या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 16 पाहूयात, सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे? सार्वजनिक सत्यधर्म या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे? तर हे पुस्तक महात्मा ज्योतिबा फुले यांचं ते पुस्तक आहे। क्रमांक 17 पाहूयात, वेंबनाड हे सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? वेंबनाड हे सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं सरोवर आहे? तर वेंबनाड हे सरोवर केरळ
या राज्यामधलं ते सरोवर आहे. ऑप्शन क्रमांक 18 पाहूयात. कुडानुकुलम हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? कुडानुकुलम हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर कुडानुकुलम हा अणुविद्युत प्रकल्प तामिळनाडू राज्यामधला तो एक महत्वपूर्ण प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 19 पाहूयात. घटप्रभा हे पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? घटप्रभा हे पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर घटप्रभा हे पक्षी अभयारण्य कर्नाटक राज्यामधलं ते एक महत्वपूर्ण पक्षी अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक 20 पाहूयात. कोळसा उत्पादनामध्ये भारतामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य खालीलपैकी कोणतं आहे? कोळसा उत्पादनामध्ये भारतामध्ये प्रथम प्रक्रमांकाचं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? तर कोळसा उत्पादनामध्ये भारतामध्ये छत्तीसगड हे राज्य अग्रेसर असलेलं राज्य आहे. प्रश्न क्रमांक 21 पाहूयात. भिलाई येथील लोह पोलाद कारखाना खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? भिलाई येथील लोह पोलाद कारखाना खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? तर भिलाई येथील लोह पोलाद कारखाना छत्तीसगड राज्यामधला तो कारखाना आहे. प्रश्न क्रमांक 22 पाहूयात. दक्षिण रेल्वेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? दक्षिण रेल्वेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर दक्षिण रेल्वेचं मुख्यालय हे चेन्नई, तामिळ राज्य. ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 23 पाहूयात. सर्वात कमी स्त्री पुरुष प्रमाण असलेले राज्य खालीलपैकी कोणतं आहे? भारतामध्ये सर्वात कमी स्त्री पुरुष प्रमाण असलेले राज्य खालीलपैकी कोणतं एक राज्य आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 हरियाणा राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 24 पाहूयात. दिनकर, आदित्य, सविता हे शब्द खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? दिनकर, आदित्य, सविता हे शब्द खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? तर ते सूर्य या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 25 पाहूयात. स्वतः लिहिलेले चरित्र त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? स्वतः लिहिलेले चरित्र यांना खालीलपैकी काय म्हणतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक आत्मचरित्र या ठिकाणी आपले योग्य. प्रश्न क्रमांक 26 पाहूयात. शून्य आधारित अर्थसंकल्प मांडणारे देशामधले पहिले राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? शून्य आधारित अर्थसंकल्प मांडणारे देशामधलं पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? तर ते राज्य आपलंच राज्य आहे, महाराष्ट्र राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 27 पाहूयात. महाराष्ट्रामध्ये काजू उत्पादनामध्ये अग्रेसर जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये काजू उत्पादनामध्ये अग्रेसर खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? तर काजू उत्पादनामध्ये अग्रेसर सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 28 पाहूयात. कोकणी ही भाषा खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? कोकणी ही भाषा खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? विद्यार्थी मित्रांनो, कोकणी ही भाषा गोवा या राज्याशी ती संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 29 पाहूयात. त इ आ हे प्रत्यय खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? त इ आ हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? तर त इ आहे सप्तमी या विभक्तीचे प्रत्यय आहेत. प्रश्न क्रमांक 30 पाहूयात. भाववाचक नाम आपल्याला ओळखायचे आहे. खालील शब्दापैकी आपल्याला भाववाचक नाम ओळखायचं आहे. तर भाववाचक नाम ऑप्शन क्रमांक 3 चांगुलपणा या ठिकाणी आपले योग्य भाववाचक नाम असेल. प्रश्न क्रमांक 31 पाहूयात. मनोराज्य हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे? मनोराज्य हा एक शब्द आहे, या शब्दाची आपल्याला संधी ओळखायची आहे. तर कोणत्या संधीचं हे उदाहरण आहे? मनोराज्य हे विसर्ग संधीचं उदाहरण आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 32 पाहूयात. शशी, सुधाकर, हिमांशु, रजनीनाथ हे सर्व शब्द कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? शशी, सुधाकर, हिमांशु, रजनीनाथ हे सर्व शब्द कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? तर हे सर्व चंद्र या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 33 पाहूयात. तो गणक यंत्रावर काम करीत असतो या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे. तो गणक यंत्रावर काम करीत असतो वाक्याचा काळ ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रीती वर्तमान काळाचं हे वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 34 पाहूयात. नीलक्रांती खालीलपैकी कशा संबंधीची क्रांती आहे? नीलक्रांती खालीलपैकी कशा संबंधीची क्रांती आहे? नीलक्रांती
तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 आहे नीलक्रांती ही मत्स्य उत्पादन यांच्या संबंधीची ती क्रांती आहे. प्रश्न क्रमांक 35 पाहूयात. गारो, खासी, जैतिया या आदिवासी जमाती खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आढळतात? गारो, खासी, जैतिया या आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळतात? तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पर्याय नाही आहे. गारो, खासी, जैतिया ह्या मेघालय या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळतात. मेघालय या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळतात. प्रश्न क्रमांक 36 पाहूयात. अयोध्या हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? अयोध्या हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर अयोध्या हे शहर शरयू या नदीच्या ते काठावर आहे. प्रश्न क्रमांक 37 पाहूयात. ग्रामगीता खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? ग्रामगीता हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? तर विद्यार्थी मित्रांनो ग्रामगीता हा ग्रंथ संत तुकडोजी महाराजांनी लिहिलेला तो ग्रंथ आहे. प्रश्न क्रमांक 38 पाहूयात. भारतामध्ये प्रामुख्याने कोणत्या वाऱ्यापासून पाऊस पडतो? भारतामध्ये प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या वाऱ्यापासून पाऊस पडतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून भारतामध्ये प्रामुख्याने पाऊस पडतो. तर या ठिकाणी 39वा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता एक पर्वत नाही? खालीलपैकी पर्यायापैकी कोणता एक पर्वत नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आहे देवगिरी या ठिकाणी पर्वत नाही. प्रश्न क्रमांक 40 पाहूयात. शरीरावरील जखमेचा रक्तस्राव थांबवण्याचे काम खालीलपैकी कोणता घटक करतो? शरीरावरील जखमेचा रक्तस्राव थांबवण्याचे कार्य खालीलपैकी कोणता घटक करतो? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 प्लेटलेट्स या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 41 पाहूयात. खालील शब्दाचा आपल्याला विरुद्ध अर्थी शब्द सांगायचा आहे. त्या ठिकाणी विरुद्ध अर्थी शब्द आहे ऐहिक. तर ऐहिक या शब्दाचा आपल्याला विरुद्ध अर्थी शब्द सांगायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी लौकिक या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 42 पाहूयात. चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे. त्या ठिकाणी आपल्या समोर 4 जोड्या आहेत. त्या 4 जोड्यापैकी एक चुकीची जोडी आहे ती आपल्याला ओळखायची आहे. त्या ठिकाणी चुकीची जोडी होईल ऑप्शन क्रमांक 1 नौजवान सभा ही भगतसिंग यांनी स्थापन केलेली ती संघटना आहे. बाकी सर्व जोड्या या बरोबर असलेल्या जोड्या आहेत. पुढचा प्रश्न पाहूयात. कागद बनवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या वृक्षाचा प्रामुख्याने वापर हा केला जातो? कागद बनवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या वृक्षाचा प्रामुख्याने उपयोग हा केला जातो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बांबू या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न अहमदनगर या शहरामधून वाहणारी नदी खालीलपैकी कोणती आहे? अहमदनगर या शहरामधून वाहणारी नदी खालीलपैकी कोणती नदी आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अहमदनगर या शहरामधून सीना या नावाची नदी ती प्रामुख्याने वाहते. पुढचा प्रश्न पाहूयात. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पुणे या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 46 पाहूयात. महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींची पहिली शाळा खालीलपैकी केव्हा काढली होती? महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींची पहिली शाळा खालीलपैकी केव्हा काढलेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आहे सन 1848 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 47 पाहूयात. भारतामध्ये सर्वाधिक लागवडीखालील क्षेत्र खालीलपैकी कोणत्या एका पिकाखाली येते? भारतामध्ये सर्वात जास्त लागवडीखालील क्षेत्र खालीलपैकी कोणत्या एका पिकाखाली येते? तर विद्यार्थी मित्रांनो भारतामध्ये सर्वात जास्त लागवडीखालचं क्षेत्र हे भात या पिकाखाली येते. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 48 पाहूयात. अमृतानुभव हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? अमृतानुभव हा एक ग्रंथ आहे. हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला तो ग्रंथ आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 संत ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 49 कृष्णाकाठ हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? कृष्णाकाठ हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक यशवंतराव चव्हाण या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 50 कार्बनचे सर्वात कठीण रूप खालीलपैकी कोणतं आहे? कार्बनचं सर्वात कठीण रूप खालीलपैकी कोणतं एक रूप आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 हिरा या ठिकाणी कार्बनचं सर्वात कठीण रूप आहे.
प्रश्न क्रमांक 51 पहा, सर्वात जास्त तापमान असणारा ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे? सर्वात जास्त तापमान असणारा ग्रह खालीलपैकी कोणता एक ग्रह आहे? सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी एक व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील.